नमस्कार, मी कल्याणी. इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण कैरीची एक मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी बघणार आहोत. हा पदार्थ करायला खूप सोपा आहे. कैरी दिसेल तेव्हा पटकन करता येईल आणि भाजीला जर काही नसेल किंवा दुपारची भाजी संपली असेल, काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. उन्हाळ्यामधील कैरीचे नेहमीचे तेच प्रकार जर खायचे नसतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा पदार्थ खूप आवडेल. तर आपल्याला यासाठी एक कैरी घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या कैरीचं वरचं देठ काढून घ्यायचं आहे आणि मग त्या कैरीचे साल काढून घ्यायचे आहेत. तुम्ही ते कैरी साल न काढता वापरली तरीही हरकत नाही. यानंतर आपल्याला ही कैरी बारीक कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकता, अगदी याप्रमाणे आपण ही कैरी कट करून घेणार आहोत. कैरी कट करून झाली की मस्त तवा गरम करून घ्यायचा. त्यावरती 2 चमचे तेल घालून घ्यायचं, 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे थोडेसे फुलले की 2 ते 3 मूठ शेंगादाणे घालून घ्यायचे. आता हे शेंगादाणे साल तडकेपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी थोड्या तिखट आणि थोड्या फिक्या अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सगळं मीडियम गॅसवरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे मिरची चांगली भाजल्या गेली की मिरचीचा कच्चेपणाही जातो आणि हा कैरीचा ठेचा खाताना खूप चविष्टही लागतो. याप्रमाणे सगळं चांगलं भाजलं गेलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि 1 मिनिटासाठी थोडंसं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर आपण एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या भाजलेल्या वस्तू यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही हा कैरीचा ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचूनही करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पल्सेस देऊन केला तरीही खूप छान लागतो. पण याप्रमाणे थोडा दगडी खलबत्त्यामध्ये केला की त्याची चव आणखी वाढते. भाजलेली मिरची आणि शेंगदाणे घालून झाले की आपण यामध्ये बारीक कापून घेतलेली कैरी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, शेंगदाणे आणि कैरी बऱ्यापैकी बारीक झालेली आहे. यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातल्याने या ठेच्याला कलरही चांगला हिरवा येतो आणि कोथिंबीरीने ठेच्याची चवही वाढते. छान असा बारीक करून झाल्यानंतर आपला हा कैरीचा मस्त आंबट आणि तिखट ठेचा करून तयार झालेला आहे. तुम्ही हा कैरीचा ठेचा तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकता किंवा भाकरी, पोळी आणि पापडासोबतही खूप छान लागतो. त्यासाठी तुम्ही हा ठेचा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. इझी टेस्टी रेसिपीजवरती अशा प्रकारच्या पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज नेहमी येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कुठलीही सोपी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.